गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 16th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं असेल की आपण मागच्या आठवड्यापासून थोडेसे मोठे प्रॉब्लेम, थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात केली, बरोबर आहे ना. त्यामुळं मागच्या आठवड्यात जो प्रॉब्लेम होता तो मोठा तर होताच, पण तो सॉल्व करण्यासाठी आपण एक नाही तर दोन बॅचेस त्यामध्ये आपण घालवल्या. थोडक्यात आता आपले प्रॉब्लेमची साईज मोठी असल्याने एका लेक्चर्समध्ये तो कंप्लीट करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळं साहजिक आहे दोन लेक्चर्स आपल्याला एका प्रॉब्लेमसाठी लागणारच आहेत. ठीक आहे. तर मागच्या आठवड्याप्रमाणे ह्या पण आठवड्यात म्हणजे आजसुद्धा मी प्रॉब्लेम नंबर 6 तुम्हाला दिसतंय की प्रॉब्लेम नंबर 6 हा मी स्टार्ट करतो आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर एवढे मोठे प्रॉब्लेम्स पडतात का? साहजिक पडू शकतात, कॉलेजवर डिपेंड आहे. तुमच्या कॉलेजमध्ये जर 10 मार्क्स 10 मार्काला जर जर्नल असेल तर ते 10 मार्काला त्या हिशोबाने ते छोटा प्रॉब्लेम टाकू शकतील. पण काय काय कॉलेजमध्ये तोच जर्नलचा प्रॉब्लेम मे बी 15 मार्क्सला पण टाकतात. मग जर त्यांच्या कॉलेजमध्ये 15 मार्काला ते टाकणार असतील तर मग साहजिक आहे तो प्रॉब्लेम मोठा असणार आहे. त्यामुळं ह्याची गॅरंटी मी पण देऊ शकत नाही की प्रॉब्लेम हा छोटा असू शकतो का मोठा असू शकतो. प्रॉब्लेम कितीही असू शकतो, छोटा असून दे मोठा असून दे, तुम्हाला तो सॉल्व करायला जमलं पाहिजे. ठीक आहे. चला मग प्रॉब्लेम नंबर 6ला आपण सुरुवात करू. प्रॉब्लेम नंबर 6 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे, पण त्या अगोदर मी असं ॲज्युम करतो आहे, कारण मी साहजिक आहे व्हिडिओला स्टार्ट करायच्या अगोदर नेहमी पहिल्यांदा प्रॉब्लेम शेअर करतो, तुम्हाला सेंड करतो आणि सांगतो की बाबा पहिला प्रॉब्लेम नोट डाऊन तुम्ही तुमच्या वहीत करून घ्या. मग मी असं ॲज्युम करतो की बाबा तुम्ही तो व्यवस्थित प्रॉब्लेम अगोदर नोट डाऊन केला असेल. पहिला तो नक्कीच लिहून काढा. लिहिता लिहिता तुमच्या हाताखालनं तो प्रॉब्लेम लावून दे, मग लेक्चर्स बघायला व्हिडिओ बघायला स्टार्ट करत जावा. ठीक आहे. मग प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केला असेल आणि प्रॉब्लेम आखून पण ठेवला असेल असं मी ॲज्युम करतो आहे आणि लेक्चरला व्हिडिओला स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. चला मग सुरुवात करू. काय हेडिंग होती बघा बरं. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. एक मिनटं. काय हेडिंग होती? जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. हा जो पहिला शब्द आहे जर्नलाइज, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं की अहो सर जर्नलाइज आहे. जर्नलाइज म्हणजे ह्याचा अर्थ हा कुठला प्रॉब्लेम आहे? जर्नलचा प्रॉब्लेम आहे. कारण कसं आहे, ह्याच्या पुढं आपण जे नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत किंवा ह्याच्या पुढं आपल्याला जे पुढचे टॉपिक्स बघायचे आहेत, म्हणजे ह्याच्या पुढचं टॉपिकचं नाव आहे लेजर अकाउंट. त्याच्या लेजर संपल्यानंतर त्याच्या पुढे कॅशबुक आहे. म्हणजे थोडक्यात हे टॉपिक संपल्यानंतर आपण जेव्हा सेकंड टॉपिक, थर्ड टॉपिक, जे नवीन नवीन टॉपिक बघू त्यामध्ये पण प्रॉब्लेम असाच असतो. कुठल्या तरी एका इयरमधल्या एका मंथमधल्या त्या एंट्रीज देतात, असाच सेम प्रॉब्लेम असतो. म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम दिसताना सेम असतात, पण त्याच्यावरनं नक्की काय क्वेश्चन आहे, काय तयार करायला लावलं हे पण वाचणं गरजेचं आहे. म्हणजे भरपूर जण हे वरची हेडिंग वाचतच नाही आहेत. ते फक्त आपलं हा सर इयर मंथ 1 तारीख टाकली सुरुवात झालं. अरे पण वरसुद्धा वाचा काय करायला लावलं. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. आपण जेव्हा ह्याच्या पुढचं टॉपिक बघू ना, लेजर अकाउंट आहे ह्याच्या पुढचं जे टॉपिक आहे त्याचं नाव काय? लेजर. तर त्यात पण प्रॉब्लेम असाच असणार आहे. 2018 एप्रिल 1 तारीख 4 तारीख अशा डेट वाईज ट्रान्झॅक्शन देतात. फक्त जी वर हेडिंग असणार आहे. आत्ता कशी हेडिंग आहे? जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. त्यात काय हेडिंग असते? प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट. मग त्या हेडिंगवरनं कळतं की अरे हा लेजरचा प्रॉब्लेम आहे. कळलं नक्की? म्हणजे मी इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही, पण ते हेडिंग वाचणंसुद्धा गरजेचं आहे की अरे जर्नलाइज शब्द आला आहे म्हणजे हा जर्नलचा प्रॉब्लेम आहे, आपला नेहमीचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चला मग सुरुवात करू. त्यांनी नाव दिलं आहे इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स. दुकानाचं, कंपनीचं नाव दिलं आहे, त्यामुळं तुम्ही पण प्रॉब्लेम आखला असेलच ना. मग वर नाव टाकून द्या, इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स. ओके. चला सुरुवात करू. फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1 तारीख. काय वाक्य होतं? विशाल कमेन्स बिझनेस. हा शब्द आला ना कमेन्स, अंडरलाईन करा किंवा तुम्हाला माहिती असेल कमेन्स म्हणजे काय हो. तर कमेन्स म्हणजे स्टार्टेड, सुरुवात करणे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी अंडरलाईन करा त्या शब्दाखाली आणि ब्रॅकेटमध्ये बाजूला लिहून ठेवा स्टार्टेड, किंवा मराठीत लिहायचं तर मराठीतल्या सुरुवात करणे. विशाल कमेन्स बिझनेस. विशालने बिझनेसला सुरुवात केली. कशा प्रकारे सुरुवात केली? विथ कॅश ₹90,000. त्यांनी घरातनं ₹90,000 कॅश आणली. फर्निचर ₹60,000. ₹60,000 त्यांनी फर्निचर आणलं. बिल्डिंग ₹1,00,000 आणि ₹1,00,000 बिल्डिंग. बरोबर आहे ना. 3 नावं आली. आता साहजिक ही नेहमीची एंट्री. आता प्रॉब्लेम नंबर 6 चालू आहे म्हणल्यावर माहिती असेल तुम्हाला की बिझनेस स्टार्ट करताना ज्या ज्या गोष्टी आणल्या जातात किंवा जी जी नावं तुम्हाला त्या
ट्रान्झॅक्शनमध्ये दिसतात त्या सर्वांना डेबिट द्यायचं. का डेबिट द्यायचं? डेबिट वॉट कम्स इन, बरोबर आहे ना. म्हणजे कुठली कुठली नावं आपल्याला त्यामध्ये दिसली तर बघा, एक दिसलं कॅश अकाउंट, दुसरं नाव दिसलं कुठलं, फर्निचर अकाउंट, बरोबर ना. मी जरा शॉर्टकट लिहितो, फर्निचर अकाउंट. आणि तिसरं नाव कुठलं दिसलं, बिल्डिंग अकाउंट, बरोबर आहे. ह्या सर्वांना डेबिट द्यायचं, डेबिटच द्यायचं. का बरं डेबिट? कारण ह्या सगळ्या वस्तू आहेत आणि वस्तू म्हणजे रिअल अकाउंट झालं. आणि रिअल अकाउंटचे रूल्स काय आहे? तो डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट, बरोबर. मग या सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये आल्या म्हणल्यावर सगळ्यांना डेबिट द्यायचं. आणि क्रेडिट मात्र एकालाच द्यायचं. कुणाला? तर बिझनेस स्टार्ट करताना जे काय आणतो त्याला आपलं कॅपिटल, अर्थात मराठीमध्ये त्याला भांडवल म्हणतात, म्हणून एकालाच क्रेडिट जाईल, कॅपिटल अकाउंट. झाली पहिली एंट्री. सोपी असते, म्हणजे पाठ करायची गरज पण नाही किंवा रफमध्ये करायची पण गरज नाही. पहिल्या एंट्रीमध्ये जेव्हा तुम्हाला स्टार्टेड बिझनेस हा शब्द दिसतो, त्या वाक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आणल्यात, म्हणजे जी नावं असतील, कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, सगळ्यांना डेबिट देऊन टाकायचं. आणि क्रेडिट मात्र एकाला द्यायचं, कॅपिटल अकाउंट. आता अमाऊंट काय होत्या? कॅश अकाउंट किती होतं बघा बरं, एक मिनटं. कॅश अकाउंट किती होतं? 90,000, फर्निचर 60 आणि बिल्डिंग 1,00,000. मग समोर लिहितात कॅश 90,000, फर्निचर 60,000 आणि बिल्डिंग 1,00,000. तिघांच्या अमाऊंट तिघांच्या समोर लिहिताल. आणि कॅपिटल, मग कॅपिटलच्या समोर काय लिहायचं? तर कॅपिटलच्या समोर ह्या तिघांची टोटल, म्हणजे 90,000 प्लस 60,000, 90 प्लस 60 किती होतील? 1,50,000, 1,50,000. आणि बिल्डिंगचे 1,00,000 जर अजून ॲड केले, तिघांची टोटल जर केली तर तिघांची टोटल होती 2,50,000, अर्थात 2,50,000. हे जाईल कॅपिटलच्या समोर. ठीक आहे. मग चला, मग एंट्री लिहून काढू आपण. काय एंट्री लिहितात? कॅश अकाउंट. आता ऑलरेडी मी लिहिलेली, बरोबर आहे ना. मी लिहिली, तुम्ही लिहून काढा. काय एंट्री होईल? कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, तिघांना डेबिट. मी मगाशीच बोललो ना, ज्या गोष्टी पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर तुम्हाला स्टार्टेड बिझनेस हा शब्द दिसला, जे आणला असेल बिझनेस स्टार्ट करताना त्यांना तिघांना डेबिट, क्रेडिट मात्र एकाला जाईल, कॅपिटल अकाउंट. अमाऊंट टाका, तिघांच्या अमाऊंट तिघांच्या समोर. कॅश अकाउंट डेबिट 90,000, 90,000. फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर कितीचं होतं? 60,000, 60,000. आणि बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंगची अमाऊंट किती होती? 1,00,000, 1,00,000. ज्यांना डेबिट असेल त्यांची अमाऊंट डेबिटमध्ये लिहायची, अर्थात डेबिट अमाऊंटमध्ये लिहायची. इकडे डॅश मारल्या. आणि कॅपिटल अकाउंट, क्रेडिट एकच जण होता, कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटलची अमाऊंट कॅपिटलच्या समोर क्रेडिटला लिहिताल. किती टाकताल? तर ह्या तिघांची टोटल 90 प्लस 60 प्लस 1,00,000 मग अशीच केली आपण. किती आली ती टोटल? 2,50,000, 2,50,000. झालं फर्स्ट ट्रान्झॅक्शन. पहिला ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला. नॅरेशन, बिंग. काय लिहिताल? नॅरेशन म्हणजे काय? तेच वाक्य लिहून काढायचं. बिंग स्टार्टेड बिझनेस. हां, आता एखादा म्हणलं सर तिथं कमेन्स बिझनेस होता, तुम्ही स्टार्टेड बिझनेस दिलं, चालेल की. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ, बिझनेसला सुरुवात केली विथ काय कशाने सुरुवात केली? विथ कॅश, फर्निचर अँड बिल्डिंग. झालं. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपला काय झाला? कंप्लीट झाला. नक्की कळलं? आणि ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यावर आपण काय करतो? अंडरलाईन मारतो, पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारतो. झालं. पहिली ट्रान्झॅक्शन किंवा फर्स्ट ट्रान्झॅक्शन हा नेहमी सोपाच असतो आणि तो फिक्स शक्यतो ठरलेलाच असतो की पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये बिझनेस स्टार्ट केला जातो आणि त्याची ही एंट्री असते. ओके, नक्की कळले? चला मग सेकंड ट्रान्झॅक्शन, ह्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन बघू. एक मिनिट. चला आता नेक्स्ट 4 तारीख बघू आपण. 4 तारखेला काय होतं? परचेस मोटर कार. की एक मोटर कार परचेस केलेली आहे. कुणाकडून? फ्रॉम होंडा कंपनी. होंडा कंपनी म्हणजे त्या शोरूमचं नाव पकडू आपण एका शोरूममध्ये गेलो, होंडा कंपनी. त्या शोरूममधनं मोटर कार परचेस केली. आता भरपूर जणांना वाटेल होंडा कंपनीचं अकाउंट ओपन करायला लागेल का? म्हणजे होंडा कंपनी हे सुद्धा अकाउंट येऊ शकतं, पण केव्हा?
जर आपण परचेस केलेली मोटर कार ही उधारीवर क्रेडिटवर असेल तर मग त्यांचं नाव लक्षात ठेवावं लागतं. पण जर आपण पेमेंट देऊन टाकलं असेल तर होंडा कंपनीचं अकाउंट येणार नाही. बरोबर ना. एखाद्या माणसाचं एखाद्या कंपनीचं अकाउंट केव्हा ओपन होतं, ज्यावेळेस आपण त्यांच्या किंवा त्यांचा आणि आपला व्यवहार हा क्रेडिटवर असतो, उधारीवर असतो तेव्हा. बघू मग पुढं पेमेंट दिले का, दिले पेमेंट तर बघा ना पुढं वाक्य वाचा. परचेस मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी. होंडा कंपनीतनं मोटर कार परचेस केली बाय चेक. पण पैसे देऊन टाकलेत. कसे पैसे देऊन टाकले? चेकनी देऊन टाकले. आता सगळ्यात महत्त्वाचं, चेक शब्द आला म्हणल्यावर चेक अकाउंट नाही. चेक म्हणल्यावर कुठला अकाउंट? बँक अकाउंट. कारण जेव्हा आपण पेमेंट चेकनी करतो तेव्हा पैसे कुठनं कट होतात? बँकेतनं कट होतात. ठीक आहे. चला म्हणजे 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील? एक म्हणजे मोटर कार अकाउंट आणि दुसरं म्हणजे चेक. चेक म्हणजे कुठला अकाउंट? बँक अकाउंट. बरोबर आहे ना. आता डेबिट कुणाला, क्रेडिट कुणाला? डेबिट कुणाला, क्रेडिट कुणाला हे कसं ठरवताल? तर आपण पहिलं मोटर कारकडं कॉन्सन्ट्रेट करू. मोटर कार रिअल आहे, वस्तू आहे, आणि बँक पर्सनल आहे. बरोबर आहे ना. आपण नेहमी रिअलला प्रेफरन्स देतो कारण रिअलचे रूल्स सोपे आहेत. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मग बघा बरं, परचेस मोटर कार. मोटर कार जर परचेस केली, खरेदी केली म्हणल्यावर मोटर कार आपल्याकडं आली का गेली हो? बरोबर आहे. परचेस केली म्हणल्यावर मोटर कार आपल्याकडं बिझनेसमध्ये आली म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन. मोटर कारला डेबिट देताल आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर अर्थात राहिलेल्याला बँकला काय जाईल? बँकला क्रेडिट जाईल. झालं. डेबिट क्रेडिट पण आपण ओळखलं. आता एंट्री आपण लिहू, पण नीट बघा. सगळ्यात महत्त्वाचं, आपण पुढं वाक्य वाचलं नाही. 55,000ची मोटर कार परचेस केली, मान्य आहे. पण त्याच्या पुढे पण एक शब्द होता, @18% GST. 18% GST पण लावला आहे. म्हणजे 55,000ची मोटर कार आपल्याला थोडीशी महाग पडली. का महाग पडली? कारण त्याच्यावर GST पण भरावा लागला. मग एक काम करू, 18%. तुम्हाला 18% काढायची गरज नाही. GSTचे मागच्या लेक्चरमध्ये आठवते ना, GSTचे 2 टाईप्स असतात, CGST आणि SGST. मग 18% काढण्यापेक्षा हाफ करा ना, डायरेक्ट 9% काढा. मग मी काय करतो, 55,001, 55,000वर 9%. 9% म्हणजे 9/100. 9% मीन्स 9/100. ओके. 0 कॅन्सल. रिमेनिंग काय शिल्लक राहिलं? 550 × 9. दोघांचा मल्टिप्लाय जर केला, 900. 9 5 are 45, कॅरी 4. अगेन 9 5 are 45 + 4, 4,950. हा आला CGST. आपण 18% नाही काढला ना, आपण हाफ केला, 9% काढला. म्हणजे हा आला CGST आणि SGST. म्हणजे मोटर कारमध्ये अजून 2 ॲड होईल. आपल्याला मोटर कारचे तर पैसे द्यायचेच आहेत, प्लस CGST अकाउंट प्लस SGST अकाउंट, म्हणजे टोटल 3 डेबिट जातील. मी मागच्या वेळेसच बोललो ना की CGST आणि SGSTला डेबिट का क्रेडिट, त्या दोघांना डेबिट द्यायचं का त्या दोघांना क्रेडिट द्यायचं हे कसं ठरवायचं? एखादी गुड्स आपण परचेस करताना जर GST भरला तर त्या दोघांना डेबिट द्यायचं, आणि एखादी गुड सोल्ड करताना जर GST असेल, सोल्डच्या ट्रान्झॅक्शनमध्ये GST असेल तर त्यांना क्रेडिट द्यायचं. ओके. म्हणजे टोटल 3 डेबिट जातील. परत एकदा चेक करा, दिसले तुम्हाला? चला मग एंट्री करू. कशी एंट्री करताल बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा डेट टाका. डेट टाकताल 4 तारीख. बरोबर आहे. काय एंट्री लिहिताल तुम्ही? मोटर कार अकाउंट डेबिट. मोटर कार अकाउंट डेबिट किती होती? मोटर कारची अमाऊंट 55,000. ओके. त्याच्यानंतर CGST अकाउंट डेबिट. CGST अकाउंट डेबिट किती आलं तर CGST मगाशी काढला ना आपण 9%. 55,000 9% काढला ना, किती आलं तर 4,950, 4,950. बरोबर आहे. अजून एक SGST, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. SGST अकाउंट डेबिट 4,950. असे टोटल तिघांची टोटल जर केली किती होती बघा बरं. तिघांची टोटल 55 + 4 59, 59 + 4 63, आणि 63 प्लस हे जर पकडले
म्हणजे टोटल त्याची होती, एक मिनटं किती येईल टोटल, 64,900 64,900 टू क्रेडिट जाईल एकालाच टू बँक अकाउंट. बँकेला क्रेडिट मग अशी बघितलं ना. का बरं बँकेला क्रेडिट? कारण हे सगळं पेमेंट, मोटर कारचं पेमेंट, GSTचं पेमेंट, टोटल ह्या तिघांची टोटल केली ती कार आपल्याला पडली. कार आपल्याला कितीला पडली? 64,900 64,900ला कार पडली. 64,900 कुठनं आले कळले ना, ह्या तिघांची टोटल. आणि ह्या 64,900चा काय दिला? पेड बाय चेक. चेक देऊन टाकला, म्हणून क्रेडिट कुणाला आलं? टू बँक अकाउंट. ओके. नॅरेशन लिहिताल, बिंग परचेस्ड मोटर कार ॲट बिंग परचेस्ड मोटर कार ॲट 18% GST. बस एवढंच लिहा. त्याचा अर्थ काय झाला की मोटर कार खरेदी केलेली आहे ॲट 18% GST, 18% GST भरून मोटर कार खरेदी केली. ओके, नक्की कळलं. GST म्हणल्यावर जरा एंट्री मोठी होती. दोन्ही एंट्री बघा कंबाईन एंट्रीज आहेत. कंबाईन एंट्रीज म्हणजे काय हो? बघा ना, वरच्या एंट्रीत पण डेबिट 3, क्रेडिट एकच. आत्ता पण 3 डेबिट 1 क्रेडिट, मोठ्या एंट्रीज आहेत. ह्याला कंबाईन एंट्रीज म्हणतात. ओके, नक्की कळलं. आता आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू. 4 तारीख झाली. आता त्याच्या पुढे 5 तारखेची ट्रान्झॅक्शन बघू. काय होतं बघा 5 तारखेला. काय होती 5 तारखेची ट्रान्झॅक्शन? काय दिले नीट बघा वाक्य. पेड इन्शुरन्स. काय पेड केला? इन्शुरन्स पेड केला, म्हणजे इन्शुरन्स भरून टाकला. कोणाचा इन्शुरन्स? ऑफ द अबाव कार. आत्ता जी कार खरेदी केली होती ना 4 तारखेला, म्हणजे थोडक्यात काल. बरं, काल जी 4 तारीख म्हणजे आपण 5 तारखेची ट्रान्झॅक्शन बघतोय ना, मग 4 तारीख म्हणजे काल झालं थोडक्यात. बरं, म्हणजे काल जे आपण कार परचेस केली होती ना 55,000ची GST भरून, त्या कारचा आपण काय केला? पेड इन्शुरन्स भरून टाकला. रुपीज किती? 3,000 बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, पुढं त्यांनी फसवण्यासाठी काय दिले? 3,000 रुपये इन्शुरन्स भरला. कुणाला भरला? टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, की ज्या कंपनीतनं आपण इन्शुरन्स काढला त्या कंपनीचं नाव दिले युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. भरपूर जणांना किंवा भरपूर विद्यार्थ्यांना एक सवय असते, नाव दिसलं कुठलंही की त्याचं अकाउंट. मी मागाशीच बोललो, नाव दिसलं की अकाउंट ओपन करावं असं काही कंपल्शन नाही. एखाद्या नावाचं अकाउंट, एखादं नाव लक्षात ठेवणं गरजेचं असतं किंवा त्याचं अकाउंट ओपन होऊ शकतं. पण केव्हा? जेव्हा त्या माणसाशी, त्या व्यक्तीशी आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो किंवा त्याचं देणं किंवा त्याचं घेणं आपल्याला लागतं. पण आता मला सांगा, स्टार्टिंगला शब्द कुठला आला? ह्या वाक्याच्या सुरुवातीलाच कुठला शब्द आला? पेड. पेड आला म्हणजे याचा अर्थ काय? पेड शब्द केव्हा येतो? पेड इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्स भरून टाकला. इन्शुरन्स भरून टाकला म्हणजे थोडक्यात काय दिलं? कॅश गेली ना आपली. कारण पेड शब्द याला ह्याचा अर्थ समोरच्याला पैसे दिले म्हणजे कॅश अकाउंट. मग जेव्हा कॅश अकाउंट ओपन होईल, ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचं किंवा त्या कंपनीचं नाव कशाला पाहिजे? बरोबर आहे ना. मुद्दाम बसवण्यासाठी नाव दिले, कारण त्यांना माहिती नाव दिसलं की मुलं नॉर्मली अकाउंट ओपन करतात. नाही, पण पेड इन्शुरन्स आहे म्हणल्यावर 2च अकाउंट ओपन होतील. एक म्हणजे इन्शुरन्स अकाउंट, तुम्ही इन्शुरन्स पेड केला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तो पेड केला आहे. पेड केला म्हणजे तुम्ही पैसे देऊन टाकले, म्हणजे कॅश अकाउंट. ओके, दोघांपैकी सोप्पं आपण कॅशवर कॉन्सन्ट्रेट करू. कॅश रिअल आहे. इन्शुरन्स काय आहे? तर इन्शुरन्स हे नॉमिनल आहे. कारण इन्शुरन्स कोणाचं नाव नाही आहे किंवा इन्शुरन्स काय वस्तू पण नाही आहे. इन्शुरन्स नॉमिनल आहे, कारण इन्शुरन्स हा खर्च आहे. बरोबर आहे ना. तर दोघांपैकी एक नॉमिनल आहे, एक रिअल आहे. आपण रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. रिअलचं साहजिक आहे, रिअलचे रूल्स सोपे आहेत, त्यामुळं माझी सवय तुम्ही पण लावा. रिअल नेहमी सोपं, रिअलवरच कॉन्सन्ट्रेट करायचं. रिअलचे रूल्स काय असतात? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. सोप्या भाषेत किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं, आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट. मग तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे, आलं आहे का गेलं आहे. मग आता मला सांगा, पेड इन्शुरन्स जर पेड केला म्हणल्यावर आपली कॅश आली का गेली म्हणल्यावर काय देताल? क्रेडिट देताल. आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर इन्शुरन्सला काय जाईल? इन्शुरन्सला डेबिट जाईल.
मग एंट्री काय होईल, डेबिट कुणाला आहे, इन्शुरन्सला ना. मग एंट्री काय करताल त्याची, डेट काय टाकताल, 5 तारीख, बरोबर ना. चला डेट टाका 5 तारीख, एंट्री लिहिताल इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशला क्रेडिट का, कारण पेड केलं आहे म्हणल्यावर आपली कॅश गेली. दोन्हीकडं अमाऊंट टाकताल 3000, नीट बघा अमाऊंट वहीमध्ये बघा 3000 अमाऊंट होती, दोन्हीकडं लिहा 3000. नॅरेशन बिंग पेड इन्शुरन्स, बस एवढंच लिहा. जेवढं शॉर्टकटमध्ये लिहिता येईल तेवढं लिहा थोडक्यात. त्या कुठल्या कंपनीला पेड केला, कशाचा इन्शुरन्स पेड केला ते कशाला सांगताय, बिंग पेड इन्शुरन्स, बस एवढं सांगा ना, इन्शुरन्स पेड केला. ओके, बघा ही छोटी एंट्री झाली. ह्याला सिंगल एंट्री किंवा सिम्पल एंट्री म्हणतात. का बरं, एक डेबिट एक क्रेडिट, ही एकच मार्काला असेल. पण ह्या ज्या वरच्या एंट्री आहेत ह्या 2-2 मार्काला असतात, कारण ह्या मोठ्या आहेत. ओके, नक्की कळलं. चला 5 तारखेपर्यंत झालं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5 नंतर आता आपण पुढे 5च्या पुढे कुठली डेट होती हो, 10 तारीख. चला मग 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघू. ही पण सोपी, ही पण तुम्हाला जमेल. काय होतं 10 तारखेला बघा, पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्ही भरले, कुठं पैसे भरले, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरले म्हणजे याचा अर्थ काय, डिपॉझिटेड. या ठिकाणी डिपॉझिट म्हणलं तरी चालेल ना, की तुम्ही बँकेत जाऊन पैसे भरले. किती हो, ₹40,000, 40,000 रुपये. 40,000 रुपये तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, तुमच्या बँकेचं नाव दिलं तिथं. मग तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला आणि 40,000 रुपये तिथं जाऊन कॅश भरली. आता ह्याच्यात पण 2 ट्रान्झॅक्शन, 2 अकाउंट ओपन होतील. एक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, कुठल्या बँकेत पैसे भरले त्या बँकेचं नाव, त्या बँकेचं अकाउंट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिथं पेड शब्द आला. पेड म्हणजे तुम्ही भरले म्हणजे काय भरलं, बँकेत जाऊन माणसं काय भरतात, कॅशच भरतात ना. त्यामुळं दुसरं अकाउंट होईल कॅश अकाउंट. ओके, मग आज सारखंच कॅश रिअल आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँकेचं एका नाव आहे म्हणजे पर्सनल आहे, बरोबर आहे ना. आपण नेहमीप्रमाणे रिअलवर कॉन्सन्ट्रेट करणार, आलं का गेलं एवढंच बघणार. काय वाक्य होतं, पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया, बँकेत जाऊन पैसे भरले. मग भरले म्हणल्यावर आपल्याकडून कॅश आली का गेली, तर साहजिक आहे गेली. आपण जर बँकेत पैसे भरले म्हणल्यावर आपल्याकडनं कॅश गेली म्हणल्यावर कॅशला क्रेडिट देताल, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि ह्याला क्रेडिट आहे, कॅशला क्रेडिट आहे म्हणल्यावर बँकेला काय जाईल, डेबिट जाईल. झाली एंट्री. काय एंट्री झाली, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, चला डेट टाका. काय डेट होती, 10 तारीख. घ्या पेन उचला, डेटमध्ये लिहा 10 तारीख. काय लिहिताल एंट्री, एक मिनटं, काय लिहिताल एंट्री, स्टेट बँक ऑफ इंडिया. शॉर्ट फॉर्म अलाउड नाही आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI होतं, मला पण माहिती आहे, पण लिहिताना मात्र पूर्ण लिहा. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशला परत एकदा मगासारखंच क्रेडिट आलं. का बरं, कारण बँकेत पैसे भरले म्हणल्यावर आपल्याकडनं गेले म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट. किती अमाऊंट होती हो, 40,000 अमाऊंट होती. मला या दोन्हीकडं लिहा 40,000, 40,000. नॅरेशन लिहा. काय लिहिताल, बिंग डिपॉझिटेड किंवा पेड लिहिलं तरी चालेल, पेड कॅश इन टू बँक. आता इथं नॅरेशनमध्ये कशाला नाव टाकताय, नुसतं बँक लिहिलं तरी चालेल की. नॅरेशनमध्ये मी नेहमी बोलतो ना, जेवढं छोटं करून लिहिता येईल जेवढं शॉर्टकटमध्ये लिहिता येईल तेवढं शॉर्टकटमध्ये लिहा, शॉर्टमध्ये लिहा. म्हणून बिंग पेड कॅश इन टू बँक, बँकेत पैसे भरले, बस झालं. 10 तारखेपर्यंत झालं, पटकन झालं, कारण इथपर्यंत सोप्पाच होता प्रॉब्लेम. पहिल्या 2 ट्रान्झॅक्शनला वेळ लागला, मोठ्या होत्या, पण 5 आणि 10 तारीख पटापट झाली. सिंगल एंट्री आहेत, सिम्पल एंट्री, छोट्या आहेत, पटकन झाल्या. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. चला 10 तारखेपर्यंत झालं आपलं. आता त्याच्या पुढे बघू आपण 12 तारीख. काय होतं बघा बरं 12 तारखेला, काय सेंटेन्स होतं, पेड. लागोपाठ 3 वेळा हॅट्रिक झाली बघा पेडची.
5 तारखेला पण पहिला शब्द पेड होता, 10 तारखेला पण पहिला शब्द पेडच होता आणि आता 12 तारीख बघतो आपण. 12 तारखेला पण पहिला शब्द पेडच आहे, बरोबर ना. म्हणजे पेड असलं की उलट सोपं आहे. काय दिले? पेड फॉर, 2 गोष्टी पेड केल्या. सॅलरी ₹10,000, 10,000 कोणाचा तरी आपण पगार देऊन टाकला. अँड रेंट ₹3,000, रेंट भाडं पण देऊन टाकलं 3,000. सॅलरी 10,000 आणि रेंट 3,000. टोटल करा बरं किती होईल? 10 आणि 3 किती होतील? 13,000, 13,000. 13,000 रुपये आपण पेड केले म्हणजे आपली कॅश गेली, बरोबर ना. मग सारखंच ह्याच्यात मात्र 3 अकाउंट तयार होतील, कारण पेड जास्त आहेत, कारण 2 गोष्टी पेड केल्यात. एक सॅलरी पेड केली आहे, सॅलरी अकाउंट, आणि एक रेंट पेड केले, रेंट अकाउंट, बरोबर आहे ना. आणि पेड केले म्हणल्यावर इनडायरेक्टली त्यामध्ये कॅश अकाउंट हे तयारच होतं, कारण पेड म्हणजे तुमची कॅश गेली, बरोबर ना. मग सारखंच कॅश रिअल आहे, वस्तू आहे, आणि हे नॉमिनल आहेत, कारण ही नावं नाही आहेत, हे खर्च आहेत, बिझनेसमधले हे खर्च आहेत, बरोबर आहे ना. नॉमिनल आहे, आपण रिअलवरच प्रेफरन्स देणार आहे. परत तेच, आता तुम्ही पण ओळखलं असेल की अहो सर पेड केलं म्हणल्यावर आपली कॅश गेली म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट, कॅशला क्रेडिट जाईल, कारण ह्या ठिकाणी कॅश बिझनेसमधनं गेली आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर ह्या दोघांनाही, सॅलरीला पण आणि रेंटला पण, दोघांनाही डेबिट जाईल. का डेबिट जाईल? कारण अकॉर्डिंग टू नॉमिनल अकाउंट रूल्स, नॉमिनल अकाउंटचे रूल्स काय होते? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हे दोन्ही आपण आपले बिझनेसमधले खर्च आहेत, मग खर्च असेल तर डेबिट ऑल एक्सपेन्सेसला आपण डेबिट देतो, बरोबर ना. चला मग डेट टाकताल 12 तारीख, पेन उचला, घ्या पहिली डेट टाका 12 तारीख. काय एंट्री लिहिताल? सॅलरी अकाउंट डेबिट, त्याच्याच खाली रेंट अकाउंट डेबिट, दोघांना डेबिट, कारण दोन्ही गोष्टी पेड केल्यात, दोन्ही आपले खर्च झाले, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. 2 क्रेडिट मात्र एकाला जाईल, टू कॅश अकाउंट, कॅशला क्रेडिट जाईल, कारण पेड केले म्हणल्यावर आपली कॅश गेली. आता अमाऊंट टाकताना कशी टाकताल? सेपरेट, म्हणजे सॅलरी अकाउंट, सॅलरी किती होती हो? 10,000, मग सॅलरीची अमाऊंट सॅलरीच्या समोर लिहा. रेंट अकाउंट डेबिट, रेंट किती होतं? 3,000. असे टोटल 10 + 3 किती होतील? 13,000. मग टू कॅश अकाउंट, कॅशला देताल 13,000, 13,000. नॅरेशन, बिंग पेड, काय पेड केलं? बिंग पेड सॅलरी अँड रेंट, बस शॉर्टकटमध्ये. बिंग पेड सॅलरी अँड रेंट, सॅलरी पण आणि रेंट पण दोन्ही गोष्टी पेड केल्या, झालं. 12 तारीख, 12 तारखेची सुद्धा ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाली. 5, 10, 12 पटापट झाल्या, कारण सिम्पल होत्या. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 15 तारीख. आता 12 तारीख झाली म्हणल्यावर पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊ आपण 15 तारीख. नीट बघा, 15 तारखेची ट्रान्झॅक्शन थोडीशी वेगळी आहे. काय दिलं बघा 15 तारखेला? बॉट गुड्स. तो बॉट म्हणजेच काय हो? कोणाला लक्षात नाही भरपूर वेळा, तर त्या बॉटचा अर्थ परचेस, खरेदी करणे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी वाटलं तर तिथं लिहून ठेवलं तरी चालेल. बॉट गुड्स, परचेस गुड्स. आता मी मागच्या आठवड्यात सांगितलेलं लक्षात आहे ना, ज्या वेळेस गुड्स शब्द आता जर यापुढे कधीही दिसला तर गुड्स अकाउंट हे ओपन होणार नाही, बरोबर ना. कारण परचेस गुड्स, तुम्ही जर गुड्स खरेदी केले तर त्याला तुमची परचेसेस म्हणतात, खरेदी म्हणतात. आणि सोल्ड गुड्स हे 2 शब्द दिसले मागच्या आठवड्यात झाले नाही आहे. गुड्स अकाउंट हे आता यापुढं कधी वापरायचं नाही, बरं ना. परचेस गुड्स असेल तर परचेसेस अकाउंट, आणि सोल्ड गुड्स असेल तर सेल्स अकाउंट. ओके. मग परचेस गुड्स, तुम्ही माल खरेदी केला आहे कुणाकडून? फ्रॉम राजेशकडून खरेदी केला आहे, बरोबर ना. ₹80,000, 80,000चा माल खरेदी केला. अँड पुढं काय दिलं त्यांनी? अँड पेड हिम, पैसे पण देऊन टाकले. पण नीट बघा, तुम्ही म्हणताल सर ते काहीतरी 1/4 असं दिसते, त्याचा अर्थ काय झाला? 1/4. ते सांगतो मी पुढं. पण तुम्ही काय केलं? पेड हिम 1/4 अमाऊंट, सगळी अमाऊंट नाही दिली 80,000 राजेशला, 1/4 अमाऊंट. त्या 80,000च्या 1/4. आता 1/4 म्हणजे काय? तर नीट बघा, 80,000च्या 1/4 म्हणजे मल्टिप्लाय बाय 1/4, बरोबर आहे ना.
मग आता बघा बरं, 4 खाली आला आहे म्हणजे 4नी वर 80ला डिवाईड होईल का? होईल ना. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 0 आहे तसे 0 लावतो मी, 1 2 3 4, बरोबर आहे ना. म्हणजे 80,000च्या जर 1/4 काढलं तर किती आन्सर येते? 20,000, बरोबर ना. मग काय वाक्य होतं? पेड हिम 1/4 अमाऊंट इन कॅश इमिजिएटली. राजेशकडून तुम्ही 80,000चा माल खरेदी केला हो, बरोबर आहे ना. पण पेड हिम, त्याला सगळेचे सगळे नाही पेड केले. 1/4, 80,000च्या 1/4, आत्ताच वर काढून दाखवले. 1/4 किती हो? 20,000. 20,000 अमाऊंट जी काय होती ना इन कॅश इमिजिएटली, ते 20,000 तुम्ही त्याला जागेवर पेमेंट करून टाकलं. मग ह्याचा अर्थ मला सांगा, राजेशचं नाव लक्षात ठेवायची गरज आहे का? आहे ना. कारण सगळं कुठं पेमेंट केलं तुम्ही त्याला. 80मधले तुम्ही त्याला 20,000, 20,000च पेड केलेत, म्हणजे अजून 60,000, 60,000 राजेशला देणं बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ हा ट्रान्झॅक्शन कॅश पण आहे आणि क्रेडिट पण आहे, बरोबर आहे ना. दोन्ही मिक्स झाले, कारण तुम्ही थोडी कॅश पण दिली आणि थोडी अमाऊंट अजून द्यायची बाकी पण आहे. म्हणजे ह्याच्यात 3 अकाउंट ओपन होतील. सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या आता. 3 अकाउंट ओपन होतील, बरोबर आहे ना. कुठले कुठले 3 अकाउंट ओपन होतील? तर एक म्हणजे तुम्ही परचेस गुड्स, सुरुवातीलाच 2 शब्द कुठले आलेत? परचेस गुड्स म्हणल्यावर परचेसेस अकाउंट, परचेसेस अकाउंट, बरोबर आहे ना. किती हजाराचा माल परचेस केला आहे तुम्ही? 80,000, 80,000चा. मी त्याचे 2 भाग करतो. का बरं 2 भाग करतो? कारण त्या 80,000चा माल तुम्ही परचेस केला, त्यातले 20,000, 20,000 पेड इमिजिएटली, असं वाक्य होतं ना. की त्या 80,000चा तुम्ही माल परचेस केला, पण त्याची 1/4 अमाऊंट, 80,000च्या 1/4 काढून दाखवले ना मगाशी मी. किती आलं तर 20,000. 20,000 तुम्ही इमिजिएटली पेड केले, म्हणजे 20,000 तुम्ही जागेवर राजेशला देऊन टाकले. मग ह्याचा अर्थ रिमेनिंग जी अमाऊंट होती, राहिलेली अमाऊंट 60,000, ती अजून राजेशला देणं बाकी आहे. म्हणजे 60,000 कुणाच्या नावावर टाकताल? राजेश अकाउंट. ओके. 80,000चा माल परचेस केला, 20,000 कॅश देऊन टाकली, 60,000 अजून राजेशला देणं बाकी आहे. असे टोटल 3 अकाउंट. आता ह्याच्यातलं डेबिट कोणाला, क्रेडिट कोणाला, हे व्यवस्थित शोधायचं आहे. तिघांपैकी कुणावरही एकावर कॉन्सन्ट्रेट केलं तरी चालेल. आपलं नेहमीप्रमाणे सोपं, कॅश, रिअल. मला सांगा, पेड काय वाक्य होतं? पेड, बरोबर ना. की 20,000 रुपये राजेशला आपण पेड केले म्हणल्यावर 20,000 रुपये आपण राजेशला देऊन टाकले. मग आपली कॅश आली का गेली हो? कॅश गेली म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट, कॅशला क्रेडिट जाईल. ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर शेजारी जो सेकंड पार्ट असेल त्याला पण क्रेडिट द्यायचं, कारण ते दोन्ही भाग आहेत, त्या चार्टचे भाग आहे. आणि जी मेन अमाऊंट आहे, मोठी अमाऊंट आहे, ज्याचे 2 भाग झालेले आहेत, त्याला मग डेबिट द्यायचं, बरोबर ना. तिघांपैकी चार्ट तयार केल्यानंतर माझं म्हणणं आहे, त्या चार्टपैकी कोणाला तरी एकाला पकडा म्हणजे कुठल्या तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. मग तो जर खालचा असेल तर त्याला खाली क्रेडिट जेवढे असतील, म्हणजे जेवढे पार्ट केलेले आहेत, त्या पार्टमधला एक जण भेटला तर सगळ्यांना ते देऊन टाकायचं. आणि वरच्याला मात्र त्याच्या ऑपोजिट. म्हणजे एंट्री काय होईल बघा बरं. एंट्री काय होईल याची मी तुम्हाला एंट्री एक्सप्लेन लिहिता डेट टाकताल 15 तारीख, बरोबर आहे ना. 15 तारीख. एंट्री काय लिहिताल? परचेसेस अकाउंट डेबिट 80,000. आता मी एक्सप्लेन करतो. परचेसेस अकाउंटला डेबिट का आलं? तुम्ही जर गुड्स परचेस केले, तुम्ही जर माल खरेदी केला म्हणल्यावर तुमच्याकडं आला का गेला? आला ना. आला म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन, म्हणून परचेसेसला डेबिट, कारण खरेदी म्हणजे आपल्याकडं माल आला. 2, दोघांना क्रेडिट जाईल. 2 कॅश अकाउंट किती? 20,000. का बरं कॅशला 20,000चं क्रेडिट? कारण 80,000चा माल परचेस केला, पण त्यातले 20,000 इमिजिएटली जागच्या जागी तिथल्या तिथं आपण राजेशला देऊन टाकले म्हणजे आपली कॅश गेली. आणि अजून एक क्रेडिट येईल, 2 राजेश अकाउंट ॲपॉस्ट्रॉफी एस, 2 राजेश अकाउंट किती? 60,000. राजेशला पण क्रेडिट येईल 60,000. का बरं? कारण 20,000 पेड गेलेत, पण 60,000 अजून राजेशला द्यायचे बाकी आहेत, म्हणून राजेशला क्रेडिट. किंवा आपण राजेशकडनं माल परचेस केला म्हणजे राजेश ह्या ठिकाणी कोण झाला? क्रेडिट द गिवर, म्हणून त्याला क्रेडिट दिलं आहे. ओके.
नॅरेशन लिहिताल बिंग काय केलं आत्ता आपण या ठिकाणी, बिंग परचेस गुड्स फ्रॉम राजेशकडून आपण गुड्स परचेस केले अँड 1/4 अमाऊंट पेड इन कॅश. नीट लिहा, माझा अक्षर जरा आता साहजिक आहे. तुम्हाला आता इथे काय 6 लेक्चरमध्ये कळलं असेल की बाबा सरांचं अक्षर किती छान आहे का नाही. त्यामुळे साहजिक आहे, व्यवस्थित ते इतकं गाणं की तुम्हाला ते कदाचित कळते का नाही काय माहिती नाही, पण समजून घेताल म्हणून मी तोंडी पण सांगत असतो. माझ्या सांगण्यावर लक्ष ठेवता. बिंग परचेस गुड्स फ्रॉम राजेश अँड 1/4 अमाऊंट पेड इन कॅश, की राजेशकडनं माल पण परचेस केला अँड 1/4 अमाऊंट त्याची त्याला तिथल्या तिथं देऊन टाकली. ओके, नक्की कळलं. म्हणजे आपल्याला कुठपर्यंत प्रॉब्लेम झाला, 15 तारखेपर्यंत आपण प्रॉब्लेम कंप्लीट करून ठेवला. बस आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू, कारण आज इथंच थांबलो तर 36-35 मिनिटचा आत्ताच व्हिडिओ झाला आहे. फुल व्हिडिओ जर करत बसलो तर तो 1 तासाच्या वर जाईल. त्यामुळे साहजिक आहे, एक पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम एका लेक्चरमध्ये घेता येणार नाही. राहिलेला प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, मग प्रॉब्लेम ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. टोटल करू नका, का? कारण प्रॉब्लेम संपलेला नाही आहे. उद्या जेव्हा प्रॉब्लेम कंप्लीट होईल तेव्हा उद्या टोटल करा. ओके, बाय.